मंडळी, आज शनिवार सुट्टीचा दिवस आणि बऱ्याच वेळची चर्चा ही आमची चालू होती, काय करायचं, कुठे जायचं. तर शेवटी आमचं डेस्टिनेशन आता ठरलंय. इथून घरापासून थेट त्र्यंबक गाठायचं. तर मग पुढे तुम्हाला रस्ता कसा आहे, निसर्ग कसा आहे, पाऊस कसा आहे ते सगळं दाखवतो. इंदिरानगरची ट्रॅफिक ही काही आपल्याला नवीन नाही. 12ही महिने असलेला हा बोगदा ट्रॅफिकने तुडुंब भरलेला असतो. म्हणजे कसं आहे, अर्ध्या रस्त्यात आलो मग आठवलं आपल्या लुक वरती गॉगलच सूट होईल. मग काय, दादूला सांगितलं गॉगल काढ, चष्मा ठेवला आणि गॉगल घातलाय. आता मंडळी पहा नाशिकची परिस्थिती काय. मंडळी खरंच वाटतंय चुकी झाली. निघालो होतो 12:30 वाजता, आता वाजले 2. तरी पण अजून आम्ही सातपूरच्या स्टॉपच्या अलीकडेच आहे. अजून सातपूरही पार नाही केलं, नाशिक शहराच्या बाहेरही नाही निघालोय. आता अजून आपलं शौर्यवाडा तर पपया नर्सरीच्या अगदी समोर हे शौर्यवाडा आहे. आता बघू त्यांची टेस्ट आणि थोडंसं पोटोबा करून पुढे निघू. असं वाटतं एकदम लांबच्या प्रवासाला निघालोय आज. सुट्टी सगळी प्रवासातच जाते असं वाटतंय आज. मंडळी, आता आम्ही सातपूरच्या रस्त्याला त्र्यंबक रोडला जे शौर्यवाडा आहे तिथे थांबलो होतो. आणि तिथली चव, या शौर्यवाड्याच्या भरपूर अशा व्हिडिओ याच्या आधी निगेटिव्ह आल्या होत्या, पण आता खरोखर टेस्ट घेतली. याचं सुख, त्याच्यानंतर याचा किमा, परत रस्सा, प्रत्येकाची टेस्ट ही खरोखर वेगवेगळी आणि चांगली. आणि नाशिकमध्ये जे मंडळी राहत असतील त्यांना माहीत असेल आपल्या इथलं सोनाली मटण खाण्यावर. त्याच्या व्यतिरिक्त एखादी चांगली चव घ्यायची असेल नाशिककरांना, आपल्या पपई नर्सरीच्या समोरचा शौर्यवाडा खरोखर तुम्ही एकदा आजमावून अनुभव घेऊन बघू शकता. खूप सुंदर अशी टेस्ट होती. अभिनवनी पण सुख खाल्लं, सोनालीनी तर शाकाहारी जेवण घेतलं होतं, पनीर टिक्का. आमची माऊनी पण मटण खाल्लं, सूप पिलं. खरोखर चांगली टेस्ट आहे. प्रत्येकाने एकदा तरी येऊन इथली चव घ्यायला पाहिजे. शौर्यवाड्यावरून आम्ही निघालोय त्र्यंबकच्या रस्त्याला. आणि खरोखर एकदा जसं मगाशी म्हटलं तसं शौर्यवाड्याला तुम्ही अवश्य भेट द्यावी. बघू आता तिकडे कसा निसर्ग साज घालून आमच्यासाठी वाट पाहतोय, हे बघण्यासारखं आहे. निघालो होतो 12:30 पाऊण वाजता. ट्रॅफिक करत 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 शेवटी पोटातले कावळे गागायला लागले. आम्ही शौर्यवाडा इथं थांबलो, इथं जेवण केले आणि आता खऱ्या अर्थाने निसर्गाच्या कुशीमध्ये जायला आम्ही तयार झालोय. आजचा प्रवास ह्या काही गोष्टी पाहिल्यानंतर मागचा ट्रॅफिकचा ताण नकळत ऑटोमॅटिक कमी होतो. दाखव निसर्ग, दाखव आजूबाजू, इकडं दाखव अंजनेरीचा डोंगर दाखव. आपल्या प्रवासातलं पहिलं देखणं मनमोहक आणि निसर्गाच्या कुशीतलं आश्चर्य घडवून दाखवणारं पहिलं स्थान म्हणजे अंजनेरीचा डोंगर. मंडळी, 3.5 तासाच्या 2.5 तासाच्या प्रवासानंतर फायनली आम्ही त्र्यंबक पासून एक पैण्याच्या दिशेला जो रस्ता जातो त्या रस्त्याला आहे. इथून त्र्यंबक आपलं मंदिर, भोलेनाथांचं मंदिर 2 किलोमीटर असेल. पण आता वाजले 4:30 आणि मला असं वाटतं त्या भागात दर्शनासाठी गर्दी असण्याची शक्यता आहे. म्हणून मला असं पण इकडनं आहे ना, पैण्याला जाऊ, चक्कर मारू आणि परत रिटर्न निघून येऊ असं वाटतं. नाशिकच्या स्वर्गामध्ये
आपण आलो आहोत. मंडळी, तर अशा रीतीने आजचा तासाभराचा 4-5 तासाचा सुंदर असा प्रवास, एक ट्रिप आमची सहकुटुंब सहपरिवार पार पडली. आणि आता पुढच्या वेळेस सुंदर अशा परत एकदा ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करूया, कुटुंबासोबत किंवा सोलो किंवा परत मित्रांसोबत. आणि ते नवीन ठिकाण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करूया.